मराठी येते का दादा? आली आता एकदम टाईट व्यवस्थित, आता काही प्रॉब्लेम नाही ना? रात्रीचा प्रवास त्या रस्त्याला कोणी करूच नाही। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज आहे संडे, आपण निघालोय बाईक राईडला। आत्ता आपण आहोत कश्यपी डॅमवर, मागे बघू शकता तुम्ही। इथला आपण व्हिडिओ ऑलरेडी आधी बनवलेला आहे, म्हणून आपण आता पुढे जाणार आहोत। इथून 30 किलोमीटर पुढे हर्सुल आहे। हर्सुलच्या घाटामध्ये आपण छान छान व्ह्यूज कॅप्चर करू। समोर बघू शकता आपली बाईक आणि बाईक सोबत वाईफ, आणि हा 360 व्ह्यू कश्यपी डॅमचा। सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे, पाऊस पण येतोय। चला तर मग पुढे हर्सुलच्या दिशेने निघूया। मित्रांनो, आपण हर्सुलच्या घाटापर्यंत अजून पोहोचलेलो आहे। मध्ये एका ठिकाणी थांबलोय, समोरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो। व्ह्यू चेक करा, झूम करून दाखवतो। वाह, खूप छान। वाव, क्या बात आहे। अतिशय सुंदर अशा ठिकाणी आम्ही थांबलो होतो, तेव्हा ते तिथून पाणी येत आहे आणि इकडून असं पूर्ण वाहत इथून खाली या ब्रिजच्या खालून जात आहे। हा जो रस्ता जातो हा सरळ हर्सुलला घेऊन जातो आपल्याला। समोर बाईक आपली इथं पार्क करून आपण आतमध्ये आलेलो। थोडंसं रस्त्यापासून एकदम 50 फूट आतमध्ये, फक्त जास्त नाही। आपण हर्सुलच्या घाटात आलेलो आहोत। समोरचे व्ह्यूज गेल्या 10 मिनिटापासून बघतोय मी, आता तुम्हाला दाखवतो। समोरचा व्ह्यू चेक करा, खूप सारे वॉटरफॉल्स आहेत, ते पण मी तुम्हाला झूम करून दाखवतो। हा या बाजूला एक आहे, त्याच्यानंतर तिकडच्या बाजूला आहे। तीन चार वॉटरफॉल मला तर डोळ्यासमोर दिसत आहेत। कॅमेऱ्यात तुम्हाला पण दिसेल, नीट जर बघितलं तर। हा छोटासा आहे, सुंदर, अति सुंदर। आम्ही जिथं उभं आहे तिथून पण एक खालून वाहतो। आबा तिथून हा पूर्णपणे हर्सुलचा घाट आहे। हा घाट उतरून गेल्यानंतर आपल्याला हर्सुल गाव लागतं। आपण घाटातून खाली उतरताना आपल्याला एक जबरदस्त असा व्ह्यू दिसला, म्हणून गाडी थांबवली मी। पाऊस थोडासा आता थांबलाय, मगाशी खूप पाऊस चालू होता। हर्सुलच्या घाटातून आपण थोडं हर्सुल गावाकडे चाललो आहे। किती मस्त वॉटरफॉल आहे, शीतल, सुंदर, अतिशय सुंदर, मस्त आहे ना? ते वॉटरफॉलचं पाणी सगळं रस्त्यावर येतंय। घाट उतरून आल्यावर खाली हर्सुल गावाकडे जातानाची दृश्य
हा रस्ता सरळ हर्सूलकडे जातो मित्रांनो, आणि हर्सूलच्या थोडं पुढे गेलं का गुजरात बाउंड्री चालून जाते, गुजरात स्टेट. सुंदर. चला थोडं पुढे जाऊन बघूया, कुठे चहा वगैरे मिळेल तर गरम गरम मस्त चहा घेऊ. वातावरण सुंदर झालेलं आहे एकदम. चला अजून पुढे जाऊ थोडंसं. आपण हर्सूल गावात तर पोहोचलोय, घाट वगैरे उतरून आलो. पुढे महादेवाचं मंदिर आहे, तिथं आपण दर्शनाला जाणार आहोत. पाताळेश्वर महादेव म्हणून आहे. आपल्या गाडीची थोडी चेन लूज झाली होती म्हणून टाईट करायसाठी थांबलो होतो गॅरेजवर. दादा आली आता एकदम टाईट व्यवस्थित, आता काही प्रॉब्लेम नाही ना? निघू मग बिंदास एकदम. चलो थँक्यू. दादांनी आपल्या गाडीची चेन टाईट करून दिली व्यवस्थित एकदम. तिथे यांचं गॅरेज होतं, चहा पिला त्याच्या बाजूलाच. चला आता पुढे निघूया मित्रांनो. मगाशी आपण गाडीची चेन टाईट केली, तिथून पुढे निघालो आहोत आपण. आपल्याला जर ते पाताळेश्वर महादेव मंदिरापर्यंत जायचं असेल तर त्या दादांनी सांगितलं थोडं पुढे जा आणि उजव्या हाताला एक कमान आहे, तिथून आतमध्ये श्री क्षेत्र पाताळेश्वर महादेव मंदिर. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे, एक अर्धा 1 किलोमीटर आतमध्ये. चला तर मग निघूया पुढे. एकदम छोटासा सिंगल रोड असल्यामुळे गाडी आपल्याला इथं जपून चालवायची आहे. पूर्ण असा उतार एकदम. आपण पाताळेश्वर महादेव मंदिरापर्यंत पोहोचलो आहोत. आपण भोलेंचे दर्शन घेऊ. चल. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. पाताळेश्वर महादेव मंदिर. आपले सुंदर असे दर्शन झाले पाताळेश्वर महादेव मंदिराचे. नंदी महाराज की जय. मस्त खाली पाताळेश्वर महादेवांच्या बाजूला खाली मस्त नदी वाहते. मराठी येते का? आपल्याला इथे मित्र भेटलेत. कहाँ से आप? बिहार. बिहार. बिहार से यहाँ क्या करने आए हो? बिल्डिंग का काम. बिल्डिंग का काम. हाँ. ओके. कितना 3-4 किलोमीटर पे है ना? हाँ. ठीक आहे. चलो मित्रांनो, आपण पाताळेश्वर महादेवांचे तिथून तर दर्शन घेऊन निघालो. आपल्याला पुढे जायचं होतं, पण पुढे अजून एक दादा भेटले. त्यांनी सांगितलं की इथून 22 किलोमीटरवर एक मंदिर आहे महादेवांचं. तर आपण, मला असं वाटत होतं की ते 3 किलोमीटरवर आहे, पण 3 किलोमीटरवर नाही आहे, इथून जास्त लांब आहे. तर ते आत्ता पॉसिबल नाही होणार, कारण की आत्ता वाजले संध्याकाळचे 5. एखाद्या वेळेस नेक्स्ट ट्रिपला आपल्याला सकाळी लवकर येऊन पुढे तिथे जावं लागेल. तो स्पॉट खूप सुंदर आहे. तर मंदिर पण महादेवांचं खूप सुंदर आहे. तर आपण नेक्स्ट टाइम तिथे जाऊया. आता इथून आपण सरळ निघालोय नाशिकच्या दिशेने. की रस्ता बराच लांब आहे, मध्ये घाट पण आहे, तो आपल्याला पूर्ण चढून जायचा आहे. पाऊस तर तसा नाहीये, पण लवकर पेपर साईड लवकर निघालेलं बरं इथून. तर चला, जो घाट आपण मगाशी उतरून आलो होतो, ज्या घाटात आपण थांबलो होतो, त्या घाट चढायला आता आपण सुरुवात केलेली आहे. आपण रिटर्न नाशिककडे जात आहोत. पाऊस जवळपास आता इथं बंदच झालेला आहे. येताना खूप पाऊस लागला आपल्याला. आता इथे जास्त पाऊस नाही आहे. सुंदर सुंदर व्ह्यूज बघत आपण बाईक राईड एन्जॉय करतोय. खूपच छान व्ह्यूज आपल्याला आज बघायला मिळाले. हर्सूलकडे येताना आपल्याला अजून थोडं पुढे जायचं होतं, पण ते आज राहून गेलं. आपण ऑलमोस्ट गुजरात बॉर्डर पर्यंत पोहोचलोच होतो. घाटामध्ये आजूबाजूला पूर्ण दाट जंगल आहे. 100% बिबटे वगैरे असण्याची शक्यता आहे. एवढं दाट जंगल आहे. रात्रीचा प्रवास त्या रस्त्याला कोणी करूच नये.
मित्रांनो, कसं काय वाटला तुम्हाला आपला हर्सूलपर्यंतचा प्रवास? व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.